काय नाव आहे तुमचं? रफिक सय्यद. वय किती आहे तुमचं? 55. 55 वर्ष. ओके. तुम्ही कुठल्या तक्रारीसाठी डॉक्टर अभय मुथ्थनकडे आले होते? आधी तुम्ही म्हणता 2010 मध्ये आले होते ना? हा बरोबर? हा. हां 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 साक्षरता कमी होती हां आणि हेच आता जो प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम होता. हां हां हां. बरं, अजून काय अडचण यायची त्यावेळेला? त्यावेळेस साक्षरताच कमी होती फार. हां हां हां. किती दिवसांपासून? त्यावेळेस का हां हां 2010ला आले त्यावेळेला? 2000 त्यावेळेस मला वाटतं 2-4 महिने आधी हां, कमी होत होतं. कमी होती, मग आल्यानंतर वाढली. हां हां. बरं, किती दिवस औषध दिले होते त्यावेळेला? 3 महिने औषध घेतले होते. 3 महिने दिले होते. तुम्हाला तो काय केस नंबर बी आठवतो म्हणले ना तुम्ही? हां. किती होता तुमचा IK 95. त्यावेळेसचा? हा त्यावेळेसचा ओके ओके. तर 3 महिने औषध दिल्यावर त्यात सुधारणा झाली. हा हां, बरोबर. मग त्याला आता 15 वर्ष झाले. हा मग आता तुमचं वय किती आहे? 55 ना? हा. मग तरी आता त्याला आता 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 किती साल चालू आहे? 25. 2025 साल. म्हणजे 15 वर्षापूर्वी तुम्ही 40 वर्ष होते त्यावेळेला. हा तर 3 महिने औषध दिले, सुधारणा झाली त्याच्यामध्ये. हा हां, झाली. मग त्यानंतर पुढं 15 वर्ष काही अडचण? काय अडचण नाही आली, आताच अडचण आली. आत्ताच अडचण आली. हा. आता कधीपासून अडचण येऊ राहिली? आता आता 5-6 महिन्यापासून. या 5-6 म्हणजे मध्ये 15 वर्ष काहीच प्रॉब्लेम नाही, 3 महिने औषध घेऊन. हा. बरोबर आहे? हो. हां. आणि आता जी अडचण आली आहे ती या 4-6 महिन्यात येते. हा आणि ती पण अडचण आता कशामुळे येऊ राहिली आहे की तुम्ही काय म्हटले आत्ता नाही, काय पडलो म्हणे ना? हा पडलो होतो फरशीवरून. हां हां. म्हणजे मार लागला होता. कुठे लागला होता मार? डोक्याला लागला होता, मेंदूला माग. हां हां हां. आणि अजून काय व्हायचं त्याच्याने तुम्हाला? बॅलन्स होता सगळा. बॅलन्स जात होता. हा. बरोबर हो. आहे? आणि त्यानंतर कमजोरी आली. त्याच्या आधीपासूनच चालू होती. म्हणजे किती? थोडी ना? हा 2 महिने आधी थोडी होती ती. हा हां. हा पण ती पडल्यापासून ज्यादा वाढली ना? हा पडल्यापासून. अच्छा अच्छा. हा, म्हणजे 2010च्या औषधानंतर तुम्हाला जवळजवळ मध्ये 15 वर्ष काहीच प्रॉब्लेम नव्हता. काहीच नाही. बरोबर ना? हो. काही इतर औषध कुठले मध्ये काहीच नाही. काहीच नाही.